आजच्या रजनीतील सर्वात शेवटचा सामना अल्पावधीतच सुरू होत असलेला आपण पाहू शकाल. एका बाजूने संघ आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच न्यू तुफान पिंपळास आणि दुसऱ्या बाजूने संघ आपण पाहू शकाल तो म्हणजे 211 भादवड ए. निर्धारित 4 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये थोड्याच वेळामध्ये सुरू होत आहे. पिंपळास संघासाठी सुवर्ण संधी, फलंदाजांसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज अनाउन्स झालेला आहे. सन्माननीय रमेशजी पताळे साहेब यांच्या वतीने. या मुख्य व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन झालं ते सन्माननीय अतिथी बाबेजी डोंगरे साहेब वडपे, त्याचबरोबर त्यांच्या साथीने खांडवाल गावचे युवा नेतृत्व संदेशजी जोशी साहेब उपस्थित आहेत. खांडवाल गावचे त्यांचंही आपण या आयोजनामध्ये सरचे स्वागत करूया. जवळजवळ अगदी बरोबर 1:30 वाजले तरी मुख्य अतिथी मुख्य व्यासपीठाशी संलग्न होत आहेत. त्या सर्वांचं आपण स्वागत करूया. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू जगदीश नाईक यांचा समोर ठेवलेला होता. रतिलाल या फलंदाजासाठी कबर्स रिचर्डमध्ये खेळून काढलेले आहेत आणि क्षेत्ररक्षक उपस्थित होते. शॉर्ट कबरला चेंडू वाढवत आहेत, फेकी करतायत. एक धाव दरम्यान मिळालेली आपल्याला पाहायला मिळेल. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष चषक मित्रांनो आपण सर्वजण अनुभवत आहात. पायांमध्ये ठेवून सुभाष पाटील तिकडे उपस्थित होते. टिपला यावेळेस एक दर्जेदार झेल आणि याचबरोबर फलंदाज किशोर पाटील यांची खेळी संपुष्टात आली. उमेश खरं तर तिकडे होते. उमेश पाटील यांची खेळी संपुष्टात आलेली आहे. आपल्या टेलिव्हिजन रिप्लेमध्ये खरं तर आपण पाहूया कशा पद्धतीने फटका सजला गेला होता आणि ऑन दी एज ऑफ बाउंड्री लाईन अगदी सीमारेषेच्या जवळ हा झेल टिपला गेलेला आहे क्षेत्ररक्षकाच्या वतीने. या पद्धतीने सीमारेषेवर झेल टिपणं अत्यंत कठीण असतं कारण तुमचं लक्ष सीमारेषेवर सुद्धा असावं लागतं. त्याचबरोबर चेंडूवर सुद्धा तुमची नजर असणं अत्यंत गरजेचं आहे. एक फलंदाज बाद आहे. एक धाव आतापर्यंत धावपलकावर जोडली गेलेली आहे न्यू तुफान पिंपळा संघाच्या वतीने. नवीन फलंदाज तुषार म्हात्रे आलेले आहेत. जगदीश नाईकचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 3 चेंडू अजूनही या षटकातील फेकणं शेष आहे. या अगोदरचा सामना चांगला सामना झाला होता. शेवटच्या चेंडूवर सुद्धा षटकार खेचला होता फलंदाजाने. यावेळेस पुलचा फटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. आमच्या स्क्वेअरलेग पंचांच्या बाजूने चेंडू निघून जातो सीमा रेषेच्या पलीकडे. हा चौकार. चौकाराने धावपलक पुढे गेलं. 5 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस लोअर फुल टॉस आहे. समोरच्या दिशेने खेळतात. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड ओव्हर दी हेड ऑफ बॉल. चौकार. करेश म्हात्रे अर्थात वाळू ऑफ भादवड म्हणून ज्यांना गणलं जातं भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये, त्यांच्या वतीने हेमंत गुळवी अर्थात मुसाभाई यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. मुसाभाई याने जर झेल टिपला तर करेश यांच्या वतीने बक्षिसाच्या स्वरूपात त्यांना मेजवानी दिली जाईल. या अगोदरचा चेंडू डॉट आलेला आहे. पहिल्या षटक दरम्यान इथे संपलेला आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या अंती धावपलकावर धावा आपण पाहिला तर त्या लागलेल्या आहेत 9. एक गडी बाद झालेला आपण पाहू शकाल. After first over, 9 runs on the board with the loss of 1 wicket. The match in between two renowned and popular team in New 40+ Cricket Association, New Tupan Pimplas versus Joshi 11 Bhadwad A.
क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सुभाष पाटील येत आहेत. स्ट्रायकिंग फलंदाज रतिलाल. रतिलालसाठी समोर जगदीश नाईक इथे चुकी करतायत. वंडर ऑफ भिवंडी. हा झेल दरम्यान त्यांना टिपता आला नव्हता. या अगोदरच्या सामन्यामध्ये योगेश दळवी यांचा एक अत्यंत चांगला झेल त्याने टिपला होता. तिथूनच त्या सामन्यावर पकड मजबूत होत गेली जोशी 11 भादवड ए संघाची. सुभाष पाटील पुन्हा एकदा तयार होत असलेले पण पाहू शकाल. पुन्हा एकदा समोर ठेवलेला चेंडू आहे. फुल लेंथ. यॉर्कर चेंडूवर ऑफसाईडच्या दिशेने प्रहार करत असताना लांब दी कार्पेट खेळलाय फलंदाजाने. जर्सी नंबर 7-1 योगेश नाना तिकडे होते. चेंडू अडवला, फेकी झाली. एक धाव दरम्यान आलेली आपण पाहिलेली आहे. एका धावेने 2 धावा आलेले आहेत. खरं तर 2 धाव्याने धावफलक पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 13 अर्थात 13. पुन्हा एकदा समोर ठेवलेला चेंडू लोअर फुलटॉस होता. आडव्या बॅटने फटका एक्झिक्यूट केलाय. जगदीश चेंडू पर्यंत पोहोचताय. चेंडू अडवलाय, त्यानंतर फेकी केले. इथे या 2 धावा इझिली कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगले धावले दोन्ही फलंदाज. खेपेटूर या पद्धतीने धावणं अत्यंत आव्हानात्मक असतं आणि विशेषत्वाने 40+ क्रिकेट म्हटलं की अनेक शारीरिक मर्यादा असतात खेळाडूंच्या, परंतु त्या सगळ्या मर्यादा बाजूला सारत असताना या 2 धाबा पूर्ण केल्या गेल्या. एकूण धाबा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्यात 15-15. पुन्हा एकदा उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू. सातत्याने एकाच टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलंदाज सुभाष पाटील यांचा आपण पाहिलेला आहे. याचमुळे इथेही चांगला फटका खेळलेत फलंदाज रतिलाल. टेनिस क्रिकेट म्हटलं की फलंदाज ऑनसाइड रिजन मध्ये खेळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असतात. लागोपाठचे 4 चेंडू, लागोपाठच्या 4 दुहेरी धावा. इथे फुल ताकदीचा वापर केला. उंची सहित अंतर गाठलं चेंडूने षटकाराचं. Very important and much needed sixer by batter Ratilal Patil. He has played vital inning for his team. या अगोदर संयमाने खेळत असला रतिलाल आपण पाहिला, परंतु त्या संयमाला आता वाचा फोडलेली आहे. संयमाला भंग केलेला आहे फलंदाजाने. आणखी एक फुलटॉस आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने समोरच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक सचिन नाईक तिकडे उपस्थित आहेत. चेंडू पर्यंत पोहोचत आहेत. चेंडू अडवला, त्यानंतर इथे फेकी झालेली आपण पाहिली. एक धाव आलेली आपण पाहिली. एका धावेने धावफलक पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 24 अर्थात 24. 2 षटकांच्या अंती 24 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण पाहू शकाल. चला वेळेच्या बाबतीत गांभीर्य बाळगा. लगेच 3रं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू केलं जावं. चला 3रं षटक लगेचच आपण सुरू करूया. फलंदाजाने विनंती असेल लवकरात लवकर आपण ड्रिंक्स ब्रेक आपला कव्हर करा, पूर्ण करा आणि फलंदाजीसाठी सज्ज राहा. रतिलाल पाटीलच्या बॅटमधून आतापर्यंत 1 षटकार, 4 दुहेरी धावा आणि 2 एकेरी धावा अशा पद्धतीने खेळ झालेला आहे. 16 धावांवर व्यक्तिगतरित्या ते खेळत आहेत. तुषार मात्रेचे 2 चौकार अत्यंत महत्वपूर्ण सिद्ध झालेले आहेत या धावफलकाला आकार देण्याच्या दृष्टिकोनातून. क्रमांक 3चं षटक सुरू होते. चला स्पीडअप करा गेम. गुरु गोलंदाज येत आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने.
या पद्धतीने चेंडू ज्या वेळेस फलंदाजाच्या समोर येतो त्या वेळेस मोठे फटके आलेले बऱ्याचदा आपण पाहिलेले आहेत, परंतु फलंदाज इथे योग्य संयोजन करू शकले नाहीत, नियंत्रण राखता आलं नव्हतं. गुरु पुन्हा एकदा तयार होत आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज तुषार म्हात्रे. तुषारसाठीचा हा चेंडू आहे फक्त आणि फक्त ग्लाइड केलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मधून समोर आले हेमंत गोळबी. मुसाबाईच्या वतीने क्षेत्ररक्षण झालंय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथं केला गेलेला आहे. 2 धावा याच दरम्यान पूर्ण होतील. धावफलक हळूवारपणे पुढे गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. एकूण धावा आतापर्यंत होत आहेत 27 अर्थात 27. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता. स्लॉक स्वीपचा फटका खेळायचा होता फलंदाजाला. डीप मधून क्षेत्ररक्षक समोर येऊन थोडे फंबल करतायत, त्याचमुळे 2 धावा इथे पूर्ण तिसरीचा प्रयत्न केला जाईल, परंतु इथे फलंदाज तुषार यांना परतावं लागेल कारण तिसरी धाव इथे अपूर्ण राहिलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न झाला होता. पहिल्या प्रयत्नामध्ये फंबल झाले होते, परंतु त्यानंतर फेकी अत्यंत चांगली आली सचिन नाईक यांची. एकोणतीस धावा धावपलकर जोडले गेले खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस इथे शॉर्ट आर्म पुलचा फटका. क्षेत्ररक्षकाने उंच उडी घेतली, त्याच्या हाताला इथे चटका मिळाला. चेंडूने स्पर्श केला, क्षेत्ररक्षकाच्या हातावर तुरी दिली आणि चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण होणं अपेक्षित असतं गोलंदाजाला, परंतु इथे चांगली फिल्डिंग करता आली नव्हती क्षेत्ररक्षकाला. उंच उडी जरूर घेतली होती, परंतु चेंडू अडवण्यामध्ये असमर्थ ठरले. 33 धावा धावपलकावर. पायांमध्ये ठेवलेला चेंडू आहे, पाय पकडण्याचा प्रयत्न. यॉर्कर लेनचा चेंडू होता. सुभाष पाटील समोर येत आहे, चेंडू अडवतात, फेकी झाली. इथे ह्या 2 धावा मोठ्या शेतापीने पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. विनोद पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. विनोदने पहिल्या चेंडूवर एक चौकार दाखवला, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा मिळवलेले आहेत. धावफलक याचमुळे पुढे गेलं. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते 35 अर्थात 35. आखूड टप्प्याचा चेंडू, त्यावर पुलचा फटका. सचिन नाईक उपस्थित, टिपलाय जेल आणि याच बरोबर फलंदाज विनोद पाटील बाद झालेले आहेत. टेलिव्हिजन रिप्ले मध्ये आपण बघितलं की आखूड टप्प्याचा चेंडू हाताळला होता गोलंदाजाने, त्यावर पुलचा फटका खेळला होता फलंदाज विनोद यांनी, परंतु त्यांना अंतर मिळालं नव्हतं. एलिव्हेशन सुद्धा तितकं मिळालं नव्हतं, त्याचमुळे चेंडू अधिक उंच गेला हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक सचिन नाईकने चांगला झेल टिपला. फलंदाज बाद झाले विनोद. शेवटचं षटक इथे हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज पिंटू याच्याकडे दिली जाते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये घनश्याम भोईर मार्गस्थ होत आहेत. घनश्याम हे सुद्धा गुणवंत खेळाडू आहेत. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, त्याचबरोबर यष्टीरक्षण या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी त्यांच्याकडून होणं अपेक्षित असतं संपूर्ण संघाला. पस्तीस धावा धावपलकावर. पिंटू आलेले. स्ट्रायकिंगला फलंदाज रतिलाल. समोर ठेवलेला चेंडू खोलवर टप्प्याचा, त्यावर कव्हरच्या दिशेने मिस्टामिनचा फटका. फलंदाज रतिलालच्या बॅटमधून. स्वतः गोलंदाज पिंटू चेंडूपर्यंत पोहोचले. चेंडू अडून स्वतःकडे ठेवलाय. चांगला चेंडू पहिलाच खोलवर टप्प्याचा, त्यावर मिस्टामिनचा फटका. एक धाव मिळाली स्ट्रायकिंगला. यावेळेस घनश्याम भोईर आलेले.
घनश्यामसाठी पुन्हा एकदा समोर ठेवलेला चेंडू आहे. सातत्याने खोलवर टप्प्यावर चेंडू ठेवत आहेत. ऑलमोस्ट यॉर्कर लेंथ इथे हाताळली जाते. फलंदाजाला हात एक्सटेंड करून खेळण्याची संधी दिली जात नाही. त्याचबरोबर चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचण्याची संधी दिली जात नाही. लोअर बॅकलिफ्टने खेळण्यासाठी प्रवृत्त केलं जाते, भाग पाडलं जाते. चांगली गोलंदाजी पिंटू पाटील यांची आपण आतापर्यंत पाहिलेली आहे. रतिलाल चांगले खेळलेत आतापर्यंत. समोर ठेवलेला चेंडू त्यावर लॉफ्टेडचा पर्यंत पोहोचले आणि त्यानंतर इथे टिपला एक दर्जेदार झेल. याचबरोबर फलंदाज रतिलाल पाटील यांचा संपलेला आहे खेळ. या अगोदर मी उल्लेख केला होता की ऑलमोस्ट यॉर्कर लेंथला गोलंदाजी करतायत गोलंदाज आणि शरीराच्या अगदी जवळपासून खेळण्याचा जर तुम्ही प्रयत्न करता समोर आलेले चेंडूला टप्प्यावर घेऊन, त्यावेळेस मग तुम्हाला बॅटचा फॉलो थ्रू कंप्लीट करता येत नाही किंवा बॅट अधिक उंचावरून फिरवता येत नाही. त्याचमुळे मग फटक्यामध्ये तितके एलिव्हेशन प्राप्त होत नाही आणि चेंडू वेगाने सीमारेषेपर्यंत जात नाही. इथे उंच चेंडू निघून गेला होता, उंची मिळाली होती, अंतर मिळालं नव्हतं. 37 धाबा धावपल करू. 3 चेंडूचा खेळ अजूनही येणं शेष आहे. यावेळेस इथे आपण पाहू पायांमध्ये ठेवलेला चेंडू आहे. पंचांकडे दाद मागितली जाते. हलकीशी अपील रेज केली आहे परंतु पंच मात्र सहमती दर्शवत नाहीयेत. चला लगेचच आपण आपल्या गोलंदाजी मार्गावर या. पिंटू पाटील धावपलक स्टेडी आहे, स्थिर आहे, 37 धावा धावपलकावर. 2 more to go. 2 चेंडू अजून येणं शेष आहे. पुढे सरसावले. फुलटॉस मध्ये कन्वर्ट करत असताना कसा बसा चेंडूला खेळण्यामध्ये यश मिळालं फलंदाजाला. ऑफसाइड रिजन मध्ये चेंडू जातोय. बाळू तिकडे उपस्थित होते. 2 पूर्ण तिसरीचा प्रयत्न केला जाईल. तिसऱ्या धाबेसाठी फलंदाजी ते बाद होत असलेले आपण पाहू शकाल. शेवटचा चेंडू यानंतर येणं शेष असताना फलंदाज इथे धावबाच्या रूपाने बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज अगदी जलद गतीने येत आहेत. तुमचं स्वागत आहे, कौतुक आहे. या 2 धावांनी धावपलकाला पुढे जात असताना आपण पाहू शकाल जितक्या धावा अपेक्षित होत्या न्यू तुफान पिंपळा संघाला तितक्या मिळालेल्या आहेत. कारण 39 धावा धावपलकावर आहेत. ज्या पद्धतीची गोलंदाजी पजेस करतायत, ज्या पद्धतीचा बॉलिंग अटॅक न्यू तुफान पिंपळास संघाकडे आहे. समथिंग अराउंड 40 पर्यंतचं टार्गेट त्यांच्यासाठी चांगलं असू शकतं, ठरू शकतं. शेवटचा चेंडू इथे डावी एसटी सोडून जाणारा चेंडू दरम्यान आपण पाहिला. पंच वाहत आहेत. भाऊ पाटील हा चेंडू अवांतर 1 धाव देऊन जाईल. 40 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. पाहिजे ह्या शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील. यावेळेस कव्हरच्या दिशेने लॉफ्टेड फटका आपल्याला पाहायला मिळतो कव्हर ड्राईव्हचा. बाळू तिकडे उपस्थित आहे. चेंडू अडवत आहे. त्यानंतर फेकी केली जाते. 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आपण पाहिल्या. याचबरोबर हे सत्र संपलं आणि या पहिल्या सत्रातील 4 षटकाच्या अंती न्यू तुफान पिंपळा संघाने धावपलकर जोडलेले आहेत. 42 धावा. 43 धावांचं लक्ष असेल जोशी 11 भादबड ए संघाच्या समोर. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष चषक मित्रांनो आपण अनुभवत आहात. तिसऱ्या रजनीतील शेवटचा सामना आणि शेवटच्या सामन्यातील शेवटची इनिंग करण्यासाठी, शेवटचं सत्र करण्यासाठी आमंत्रित करूया मानकुली गावचा बुलंद आवाज, गोड आवाज काळराम केणी सर निश्चितच येतील. तत्पूर्वी मुख्य व्यासपीठावर आपण काही सन्मान संपन्न करत आहोत. भावेजी डोंगरे साहेब वडपेचे उद्योजक उपस्थित आहेत, त्यांना आपण सन्मानित करत आहोत. मानकोली गावचे उद्योजक गणेशदादा केनी यांचे जवळचे सहकारी मित्र रविकांत पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मानित केला जातो. भावेजी डोंगरे उद्योजक वडपे, त्याचबरोबर संदेशजी जोशी खांडवळ यांचा झालेला सन्मान आपण पाहिला. 43 धावा हव्यात सामना जिंकण्यासाठी. जोशी 11 भादबड या संघाला काय घडेल काय बिघडेल हे ऐकण्यासाठी तयार राहा. समालोचन कक्षामध्ये बदल होईल. आजच्या दिवसाची सुरुवात ज्यांनी केली होती त्यांच्याच वतीने आजच्या दिवसाचा शेवट केला जाईल. हे ऐकूया काळराम केणी सरांना. धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद सुनील शेळके सर. नक्कीच या स्पर्धेला सदिच्छा भेटीने वडपे गावचे आमचे सहकारी संदेशजी जोशी यांची उपस्थिती आम्हाला लाभली होती. आपलं सहर्ष स्वागत आहे. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळ धावा पाटील नवीन 40+चे नक्कीच आमच्या संघातून कक्षामध्ये आमचे परम मित्र गुणवंत चांगली कामगिरी राहिली आहे. चांगला सराव, चांगला गेम प्लॅन, चांगली चर्चा, प्रत्येक साम्य गणित या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. गणेश दादा केनी, प्रताप दुसरा अध्यक्ष चषक आपण याआधी आपण रानालच्या मायभूमीमध्ये प्रताप पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या चषकाचं भव्य दिव्य आयोजन पाहिलं होतं आणि त्या स्पर्धेचा पटकन तो रानाल आमच्या केवणीमध्ये तो चषक घेऊन मी डोक्यामध्ये त्यांना हुलकावणी दिली होती. बघूया या चषकाची कोणी अशी संकल्पना करेल का. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. जगदीश नाईक तयार होतात स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईक अतिशय चांगली स्पर्धा. श्री गुरुदत्त चौथ्यावर क्रीडानगरी मानकोली येथून 24 चेंडू राऊंड गणेश दादा केनी या स्पर्धेसाठी आहोत. शेवटचे चेंडू त्यांचे आपण नक्की संतोषजी तरुण यांचे एक चांगले मित्र संजयभाई मात्र यांच्या गावदेवी भादवड या संघाचे एक उत्कृष्ट संघनिक सध्या युट्यूबच्या माध्यमातून जोडलेले आहेत आणि त्यांनी आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिली आहेत. तसेच अध्यक्ष चषकासाठी देखील संतोष
इथे चेंडू तीन चेंडू 6 धावा. अतिशय चांगली स्पर्धा. आज सलग स्पर्धेचा तिसरा दिवस रात्र आपण पाहतोय. स्पर्धेची सांगता 31 मार्च सुपर संडे मध्ये होणार आहे आणि उद्याच्या बहुतेक संघांचं शेलके सर इथे अगदी ASNO सुपर 16 उद्या क्लिअर होणार आहेत. प्रताप पाटील साहेब असतील, गणेशदादा किनी, या स्पर्धेसाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि संघटनेच्या सर्वच पदाधिकारी देखील योगदान. मानकुले संघाला पराभूत केला. जोशीलोन भादवड हे संघ अगदी द्विगणित ताकदवान झालेला आहे. मान्यवर कक्षामध्ये अगदी 1:56 झालेली आहेत तरी आमचे सिनियर खेळाडू दयानंददा माली, रविदादा अंकुश पाटील यांच्याकडे चांगला चेंडू, अगदी चांगली गती, चांगली लाईन अंकल. पॉवर प्ले अगदी मॅजिक बॉक्स खचाखच भरलेला आहे. बी संघाची कामगिरी जरी निराशजनक झाली तरी मात्र जोशी आणि मुसाबा यांच्या ए संघाची कामगिरी चांगली राहिलेली आहे. अंकुश पाटील यांच्याकडून सुभाष पाटील यांना आम्ही बक्षीस अनाउन्समेंट केलेली आहे. षटकारासाठी लंगोटी मनोहर जोशी साहेबांनी फोन केलाय अंकुश यांच्यासाठी, मात्र पारितोषिक तुम्ही तयार ठेवा. षटकार कदाचित या एक चांगले संघटक म्हणून जोशीलोन भादवड संघाचे कित्येक वर्ष आपण पाहतोय. होलीचा शिमगा सण जोरात साजरा केला होता. दिलीप मोरे यांच्या समवेत काही क्लिप आम्ही त्यांच्या पाहिल्या होत्या. सुभाष पाटील यांची आठवण ताजी होईल आणि मला वाटतं षटकार मारतील. बघूया. गोलंदाज आलेत विनोद पाटील आलेले. नक्कीच दिलीप मोरे जे रेकॉर्डिंग स्टुडिओचे मालक आहेत, चांगले इंस्ट्रक्शन त्यांनी देखील बी संघाच्या माध्यमातून केली. इथे पहिला चेंडू धावसंख्या 17 झाली आहे. आमचे सिनियर पंच गोल्डन षटकार साठी नक्कीच 1111
सुभाष पाटील यांना वारंवार बघूया षटकार येईल का. चांगला चेंडू होता. अगदी चेंडूचा मान सन्मान केलाय. चेंडूला ऑफ ड्राईव्हचा फटका केलेत. जगदीश नाईकचं रनिंग बिटवीन द विकेट थोडंसं धीमा आहे आणि सुभाष पाटीलने सांगितलं तुम्ही थांबा. षटकारासाठी माझ्यावर बोली लागलेली आहे, तुम्हाला देखील लागेल. धावसंख्या 18 झालेली आहे. 18-17 मध्ये 25. क्या बात आहे. आमचे लाईव्ह स्कोर अपडेट होम फोटो लाईव्ह अनिल गुरुनाथ केनी यांची टेक्निकल टीम अहोरात्र अंकुश पाटील चांगले फॉर्म मध्ये आहेत. आता जगदीश नाईक यांच्यासाठी 3,333 मात्र षटकार 3 मारायचे आहेत. अंकुश पाटीलना भरपूर पारितोषिक लावलेले आहेत. जगदीश नाईक टू विनोद पाटील. इथे हा चेंडू देखील काहीसा प्रयत्न चांगले होते. 2 धावा आलेत. धावसंख्या डबल आता 21 पाहिजेत. घनश्याम भोईर देखील एवढ्या लवकर सामना सोडणार नाहीयेत. न्यू तुफान पिंपलास संघाचं तुफान इथे बघूया थोडासा मॅजिक बॉक्स मध्ये फलंदाज कोण येतील. मला वाटतं गुरु येतात का. फलंदाजाचं नाव जोशी साहेब गुरु का. गुरु यास गुरु धावा झाले 22 बनवायचे. चेंडू मध्ये गुरु हे डावखुरे आताचे फलंदाज आहेत. गुरुना प्रताप पाटील साहेबांच्या अध्यक्ष चषकामध्ये चांगली कामगिरी केली होती. मनोहर जोशी साहेबांचे 2 संघ, त्यानंतर योगेशजी पाटील यांचे 2 संघ होते. आता त्यांचा एक संघ हे संघामध्ये जॉईन झालेले आहे. बघूया जोशी साहेब अगदी आर्यन सिटीचे मालक आहेत. जोशी फाउंडेशनचे सर्व आहेत आणि खूप मोठे त्यांचे अगदी सहकारी आपल्याला नेहमी पाहायला मिळत आहेत. चला सामना सुरू करा लगेच. विनोद पाटील हा चेंडू चौदा मध्ये आता 13 मध्ये
नक्कीच या सामन्यामध्ये इथे निर्माण हेमंतजी गुलवे मुसारा सुजितभाई योगेश नाना
एकच धाव येईल. सुभाष पाटील आणि बलदेव जोशी यांच्यामध्ये थोडीशी कॉलिंगचा अभाव पाहायला मिळाला. मनोहर जोशी स्वतः खेलो कक्षामध्ये आपल्या खेळाडूंना कोचिंग करताना आपण पाहतोय. योगेश नाना म्हात्रे तर चेंडू शिल्लक आहेत 10 आणि धावा बनवायच्या 14. नक्कीच योगेश नाना आलेत. सुरेश देवलीकर चषकाची आठवण ताजी झालेली आहे. चौथ्या मानकुली बी बरोबर जोशीलन भादवार संघ खेळत होता आणि नक्कीच त्या स्पर्धेचा अजिंक्यपद हे चौथ्या मानकुली बी संघाने पटकावलं होतं. कित्येक चांगल्या संघांना त्या स्पर्धेतून पराभूत केलं होतं. अंतिम सामन्यातून एवन जोडी सिद्धीविनायक अंजूर संघाला पराभूत करून चौथ्या मानकुली बी संघाने सुरेश देवलीकर ट्रॉफी उचलली होती. आतापर्यंत आपण जर नाईट स्पर्धेचा विचार केला शेलके सर तर मला वाटतं मानकुलीचे संघ नंबर 1 वर असतील. चौथ्या मानकुली संघाने 2 चषक उचललेत. बी संघाने देखील 1 चषक उचललेला आहे. नाईट स्पर्धेमध्ये नक्कीच चौथ्या ए आणि बी संघाची नेहमी चांगली कामगिरी राहिलेली आहे. इथे आल्या अगदी खडीकडे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल आलाय. 12 मध्ये 16 होत्या, आता 9 मध्ये 14. सामना पुन्हा एकदा यू टर्न घेतो की काय? घनश्याम भोई, रतिलाल पाटील, विनोद पाटील, सदा पाटील, किसन पाटील आणि रुक्षण गायकवाड यांचा चांगला निर्णय आहे. इथे अगदी सदा पाटीलने रोखून ठेवलाय. त्यांनी अगदी गणित केलं असेल की सदा पाटीलनं 5 ते 7 धावा थांबवत ठेवायचे आहेत आणि त्या अनुषंगाने घनश्याम भोईर यांनी 3रं ओव्हर स्वतःकडे घेतलेलं आहे. इथे घनश्याम भोईरनं आतापर्यंत चांगले 4 चेंडू टाकलेले आहेत. धावा दिलेत फक्त आणि फक्त 3. आता 8 मध्ये 13 म्हणजे या 2 चेंडूमध्ये जर एखादा मोठा फटका आला नाही तर मात्र सदा पाटीलच्या शेवटच्या ओव्हरमध्ये कसोटी राहील जोशीलन भादोरे संघाची. 8 मध्ये 13 सुभाष पाटील सलामीवीर अजूनही खेळपट्टीवर आहेत. 8 मध्ये 13 पायचीची अपील फलंदाज बाद सुभाष पाटील. क्या बात है, क्या बात है. जो गेम प्लॅनची चर्चा केलेली आहे नक्कीच ती चर्चा कुठेतरी फळाला आलेली आतापर्यंत असं म्हणायला हरकत नाहीये. 5 चेंडूमध्ये 3 दिलेत आणि 7 मध्ये 13. चांगला सामना. संदीप मोरे एसटी रक्षक आहेत जोशी 11 भादवर हे संघाचे. आता नाना, योगेश म्हात्रे आणि संदीप मोरेवर जबाबदारी मोठी आहे. या चेंडूवर काय सिंगल येईल, चौकार, षटकार येईल, विकेट की डॉट की काही दुसरा गेम प्लॅन आहे संदेश पाटील पिंटू साठी. शेलके सर 12 मध्ये 16 होत्या, 7 मध्ये 13. सात चेंडू 13 धावा. हा सामना जर नियुक्तपण पिंपळास संघाने जिंकला तर नक्कीच वरालदेवी ताडाली आणि एवन जोडी सिद्धिविनायक अंजूर जो आपण अतिशय चषकामध्ये सामना पाहिला आहे त्या सामन्याची अगदी आठवण इथे ताजी होईल. घनश्याम भोईर 5 मध्ये 3 दिलेत. हा चेंडू बघूया कोणाच्या बाजूने राहील, संदीप मोरेच्या की घनश्याम भोईर यांच्या. हा चेंडू अगदी थोडस रिजनला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. एक सिंगल धाव आली
आता 6 मध्ये 12, 6 चेंडू 12 धावा, म्हणजे अर्धा डझन चेंडू आणि 1 डझन धावा. संदेश पाटील उर्फ पिंटो, ज्या खेळाडूची आपण चर्चा करत होतो ते खेळाडू आता मैदानामध्ये एंटर झाले आहेत. मॅजिक बॉक्स थोडासा शांत झालेला आहे. 12 चेंडू मध्ये 16, आता 6 मध्ये 12 आणि जितू मामा यांना आपण पाहतोय. क्या बात आहे. ज्वाली कामतदार संघाचे एक सिनियर खेळाडू. काय चांगली वापशी या सामन्यातून केली आहे न्यू तुफान पिंपळा संघानं. चला त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावा. विनोद पाटील, घनश्याम भोईर, रतिलाल पाटील, किसन पाटील, उमेश, कित्येक चांगले खेळाडू या संघामध्ये आहेत. नरेश आल्यानंतर थोडंसं क्षेत्ररक्षण चांगलं अजून त्याच्यात भर पडलेली आहे. बघूया अगदी जी चर्चा सातत्याने केली आहे तुफान पिंपळा संघाने ती अगदी योग्य दिशेनं वाटचाल करते असं आतापर्यंत वाटलेलं आहे. 43 धावांचं लक्ष होतं. आता 6 चेंडू आणि 12, 2 षटकार 3 चौकार की मात्र इथे विकेट आणि डॉट. सदा पाटील आणि जोशीलन भादवड ये असा सामना झाला. आता अल्पेश गायकवाड अतिशय चांगला गुणलेखन. त्यानंतर आमचे ज्ञानेश्वर मुकादम. टेबल पॉईंटकडे आपण नक्कीच जाणार आहोत या सामन्यानंतर. उद्या ठीक 9 वाजता आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. सर्व संघांना आम्ही विनंती करतोय की आपण बरोबर 9 वाजता पहिला सामना असेल त्यांनी पोहोचायचं आहे. 6 चेंडू 12 धावा. सदा पाटील राऊंड द विकेट. पहिला चेंडू सही ठिकाणी पे. वा, संदेश पाटीलला किती चेंडू प्रतीक्षा करावी लागेल. पहिल्या चेंडूवर चकवलाय. मोहनदादा भोईर नेहमी म्हणतात उकाल तर मुकाल आणि ठोकाल तर जिकाल. आता इथे बघूया. पास मध्ये 12 संदेश पाटील. बघूया योगेश नाना देखील खूप चांगले फलंदाज आहेत. सदा पाटील इथे चेंडूला उडवलाय. भिंगरी शॉट. चेंडू सीमा पार. ही ताकद आहे योगेश नानाच्या मनगटामध्ये. काय जबरदस्त फटका. अगदी आपण पाहिलं तर आता 2:18 झालेली आहेत आणि हा षटकार आलाय योगेश नाना म्हात्रेच्या बॅटमधून. आता पुन्हा एकदा सामना झुकलाय भादवा हे संघाच्या बाजूने. जुना चेंडू आला का. मॅच बॉल आलेला आहे. आता 4 मध्ये 6. सदा पाटीलला 2:18 षटकार ठोकणं हे साध्या फलंदाजाचं काम नाहीये. आणि षटकार कुठल्या दिशेने मारलाय तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये. म्हणजे योगेश नानाची नजर चांगली आहे आणि आमच्या मैदानावरची लाईट त्यापेक्षा चांगली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. 4 मध्ये 6
जॉली कामतकर संघाची एवन जोडी विनोदजी काटेकर आणि जितो मामा अजूनही सामना पाहतायत. वा, स्वागत आहे तुमचं. हा फटका देखील ऑन साईडला कौ कॉर्नर रिजनला रत्तीलाल पाटीलला चेंडूला उचललाय. आता मी तर म्हणेन की योगेश नानानं त्याचं काम केलेलं आहे. 3 मध्ये 7 बनवल्यात. आता येणाऱ्या 3 मध्ये 5 या संदेशला बनवायचे आहेत. मात्र मॅजिक बॉक्स मध्ये अजूनही खेळाडू शांत आहेत. काही होऊ शकेल. 3 चेंडू 5 धावा. षटकार योगेश नानानं टोकला आणि पुन्हा एकदा आपल्या संघाच्या आशा जिवंत केली आहेत. जोशील वन भादवाड हे संघ 2 सामने 2 विजय आणि तिसऱ्या सामन्यातून 3 मध्ये 5 ची गरज. हा चेंडू वाईट. ही लाईन सदा पाटील यांची नाहीये. इथे वारंवार जी चर्चा होते ती देखील कदाचित थोडीशी मागात पडू शकेल. आता 3 चेंडू आणि 4 धावा. एक मोठा फटका सामना फिनिश करू शकेल. 1 डॉट 1 विकेट सामन्यामध्ये पुन्हा एकदा न्यू तुफान पिंपळ संघाला घेऊन येईल. 3 चेंडू 4 धावा. बघूया हा चेंडू जर डॉट अथवा विकेट आला तर पुन्हा एकदा सामन्याची चुरस संघात वाढेल. 3-4. इथे बघूया एक सिंगल धाव सिली मिडॉनला. धावा झाले 40. आता 2 मध्ये 3. दोन चेंडू 3 धावा. योगेश नाना या चेंडूवर सामना फिनिश करतील की मात्र सदा पाटील शेवटच्या चेंडूपर्यंत सामना घेऊन जातील. 2 मध्ये 3. पिंटूला धाव घेण्याची गरज होती का हा देखील प्रश्नचिन्ह राहील. मात्र योगेश नाना देखील चांगला फलंदाज आहे. पिंटूनं जाणलेला आहे आणि ते फटका उडवलाय. बघूया 1 कंप्लीट. इथे सदा पाटीलला दुखापत झालेली आहे. अगदी इथे थोडीशी टक्कर आपण पाहिलेली आहे योगेश नाना आणि सदा पाटीलच्या दरम्यान. केस देव करो की सदा पाटील यांना ही दुखापत मोठी नसावी. एकच धाव आलेली आहे. आता धावा बनल्यात 41. चेंडू शिल्लक आहे 1 आणि धावा बनवायचे आहेत 2. काय सामना झालाय. अध्यक्ष चषकाचा आतापर्यंतचा सर्वात चांगला सामना आपण पाहतोय. जबरदस्त सामना आपण पाहतोय.
जोशी 11 भादवड ए आणि न्यू तुफान पिंपलास. एक चेंडू 2 धावा. संदेश पाटीलवर आता जबाबदारी मोठी आहे. हा सामना जर भादवड संघाने जिंकला तर ए ग्रुपमध्ये 3 सामन्यातून सलग 3 विजय होतील आणि न्यू तुफान पिंपलास संघाने जरी जिंकला तरी ते देखील 3 सामन्यातून 3 विजय म्हणजे 2 पैकी 1 संघाचे 3 विजय हे होणारच आहेत. बघूया. एक चेंडू 2 धावा. आव्हान कठीण आहे मात्र क्रिकेटमध्ये कुठलंही आव्हान कठीण नाहीये. नक्कीच आपण जाऊया या अध्यक्ष चषकाच्या टेबल पॉईंटकडे. नक्कीच अल्पेश गायकवाड आणि ज्ञानेश्वर मुकादम यांच्याकडून चांगल्या स्पर्धेचं गुणलेखन केलं जातोय. गट अ मधून विलासपूर राहणार 2 सामने 2 पराभव. जोशी आणि भादवाड 2 सामने केलाय 2 विजय आणि न्यू तुफान पिंपळास संघ देखील 2 सामने केले 2 विजय आणि हा तिसरा सामना दोन्ही संघ खेळतायत. त्यानंतर चौटेराव मानकुली हे 2 सामने 1 विजय 1 पराभव. नानास्वत टेंबार 2 सामने 2 पराभव. मध्ये 12 होत्या 1 मध्ये 2. शेवटचा 1 चेंडू टाकण्यासाठी बघूया गोलंदाज कोण येतील. सदा पाटील यांना दुखापत झालेली आहे. आणि मला वाटतं तुषार म्हात्रे आलेत. शेवटचा 1 चेंडू आणि 2 धावा. चेसिंग कंपल्सरी. जोशी 11 भादवड हे संघ सलगचा अल्पेश गायकवाड मला वाटतं दुसरा सामना खेळतोय. उद्या ठीक 9 वाजता आपण या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. सर्व खेळणाऱ्या संघांनी वेळेवर या. आज सर्वांना आम्ही मानपान दिलेलं आहे आणि उद्या तो मानपान आम्ही घेऊ शकतो. आज सर्वांना खुश केले अध्यक्ष साहेबांनी. एवन जोडी 1 चेंडू 2 धावा. तुषार म्हात्रे संघाचे माजी संघनायक 1-2. खराब चेंडू. शॉर्ट पिच डिलिव्हरी. संदेश पाटीलने टोकलाय. षटकार. आणि सलगचे 3 सामने जोशी 11 भादवड हे संघाने जिंकलेत.
नक्कीच